गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमच्या मिनी फॅमिली व्लॉगमध्ये. तर आज आहे 7 ऑगस्ट म्हणजे विराटचा वाढदिवस. पण आज माहीत नाही विराट खूप ॲटिट्यूडमध्ये फिरत होता. त्याच्या तोंडाने दिसनच तुम्हाला. तर आज इतकं काम होतं, मी जास्त शूट नाही केलं पण थोडंफार शूट केलेलं आहे तेच दाखवते. आम्ही निघालो आज आश्रमसाठी, कारण आम्हाला विराटचा बड्डे तिथं सेलिब्रेट करायचं होतं आणि आम्ही दरवर्षी विराटचा बड्डे तिथं सेलिब्रेट करणार. आम्ही स्टुडिओवर काम करत होतो आणि तिकडून तसंच निघालो, कारण खूप उशीर झाला होता ना. आम्ही चेंज केलं ना काही, तसंच निघालो. बड्डे बॉय पण तसंच होता. हे आहे आश्रम, सावली आश्रम आहे. इथं खूप छोटे छोटे मुलं मुली सोबत राहतात. मी लहान होते तेव्हापासून मी इथे येते. आम्ही हेअरकटला यायचो, आमचे बड्डे पार्टी असो काही असो, आम्ही इथे येऊन व्हिजिट करायचं आणि त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट करायचं. तर इथं असं मस्त बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. केक कापला, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी खूप आणलं होतं आम्ही जेवायला, पण ते दाखवणार नाही कारण दाखवायचं इतकं चांगलं नाही वाटत मला. पण ते सगळं त्यांच्यासाठी आणलं होतं. मग आम्हाला उशीर होत होता, आम्ही फक्त केक कापलो आणि गेलो, कारण स्टुडिओवर ओपनिंगचं पण होतं आणि खूप उशीर झाला होता. आज सॅम स्टुडिओवरच होता, त्याचं काम चालू होतं. मग आम्ही सगळे आलो आणि तो तिथंच राहिला होता. मग मी असा बड्डे सेलिब्रेट केला. ते सगळे गाणं गात होते, इतकं भारी वाटत होता. पण त्याच्यानंतर घरी आलो, आम्ही रेडी होत होतो. विराटला रेडी करायला दिलं तर बघा हे काय केलं आहे त्यांनी, मुलांनी मिळून काय त्याला रेडी केलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सॅमचा स्टुडंट रोहित आणि सॅमने मिळून मस्त रेडी केला. सॅमचे डॅड आहे ते थोडी आजारी आहे, तर त्यांनी ओपनिंग केला स्टुडिओचा. सॅमचा फ्रेंड आला होता जय, तो फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे, खूप मस्त काढतो. तो बिझी असतो तरी आला. आणि मला सांगा बरं, बड्डेच्या दिवशी मुलं रडतातच का? कारण दिवसभर विराट रडला नाही आणि बड्डेचे संध्याकाळी रडायला लागला तर थांबलाच नाही. जिजूनी केक कट केला आणि आमचा दिवस इथंच संपला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.